नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे बिहार राज्याचा सीतामढ़ी जिल्हा आहे आणि या सीतामढ़ी जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे पुनौर, आणि या पुनौरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक डुमरा नावाचं गाव होतं। या गावामध्ये दोघे भाऊ राहत होते, जे जवळजवळच राहत होते। दोघांच्या मध्ये एकच भिंत होती आणि मोठ्या भावाचा मुलगा आता लग्नाचा आलेला होता, तर लहान्या भावाचं मागील 3 ते 4 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं। आणि जो मोठ्या भावाचा मुलगा होता याचं नाव शिवम होतं। हा आता वयाने 25 वर्षाचा झाला आणि आता याचं लग्नाचं वय झालेलं होतं। लग्नाचं वय आता जात होतं। ह्यासाठी याचे आईवडील आता याच्या लग्नाची चिंता करत होते। त्याच्या लग्नासाठी आता मुलीचं स्थळ शोधत होते, पण याला काही योग्य मुलगी मिळत नव्हती। आणि शिवमच्या ज्या काकाचं लग्न झालेलं होतं, काकानं एवढी सुंदर पत्नी बनवून घरी आणलेली होती की त्या पत्नीची गावामध्ये चर्चा रंगत होती। जेव्हा शिवमचे मित्र काही असा विषय काढत होते की गावामध्ये जर दिसायला सुंदर कोणती महिला असेल तर ती शिवमची काकी आहे, शिवमची चुलती आहे। तिच्यासारखी गावामध्ये दिसायला दुसरी सुंदर महिला कोणीही नाही। अशा प्रकारचा जेव्हा विषय निघत असायचा त्यावेळेस शिवमला एक वेगळीच मनामध्ये भावना निर्माण होत होती की त्याची काकी खरंच किती सुंदर आहे आणि त्याचे काका किती नशीबवान आहेत, किती भाग्यवान आहेत की त्याला या काकीसारखी पत्नी मिळाली आणि मला सुद्धा माझ्या काकीसारखीच पत्नी मिळावं अशी तो आता मनाची इच्छा बाळगत होता। पण त्याचं लग्न काही जुळत नव्हतं आणि तो आपल्या काकीला असाच पाहत होता। त्याच्या मनामध्ये कधी आपल्या काकीविषयी वाईट वासना निर्माण झाली त्याला कळालंच नाही आणि तो आपल्या काकीलाच मग आता वेगळ्या नजरेनं, वाईट नजरेनं पाहत होता। एका प्रकारे वासनेच्या नजरेनं काकीला पाहत होता। जेव्हा हा वाकड्या नजरेनं काकीला पाहत होता, काकी त्याच्याकडे पाहत होती। काकीला कळत होतं की शिवमच्या मनामध्ये काहीतरी आता वेगळा प्रकार सुरू आहे, तो माझ्याकडं एका वेगळ्या दृष्टीने पाहतो, हे काकीला समजलं होतं। पण काकीने याच्याकडं मात्र दुर्लक्ष करायला सुरुवात केली, कारण घरामध्ये तिच्यावर नवराही जीवापाड प्रेम करत होता, मनापासून प्रेम करत होता आणि त्याच्या विश्वासाला तडा देणं हे तिला योग्य वाटत नव्हतं किंवा नात्याची मर्यादा तिला कुठंतरी आडवत होती। ह्यासाठी ती आता आपल्या पुतण्याकडे दुर्लक्ष करत होती आणि असे काही दिवस पुढे लोटले गेले आणि मध्येच मग आता मुजफ्फरपूर जिल्हा आहे, या मुजफ्फरपूर जिल्ह्याची एक मुलगी जिचं नाव विद्यार्थिनी कुमारी आणि उर्फ सपना ही मुलगी आता शिवमसाठी एक स्थळ चालून आलं होतं। शिवमनेही त्या मुलीला पाहिलं आणि त्या मुलीनेही शिवमला पसंत केलं। दोघांची पसंती झाली आणि 2025च्या मे महिन्याच्या 9 तारखेला या दोघांचंही लग्न धूमधडाक्यात उरकण्यात आलं। आणि त्यानंतर जेव्हा सपना पत्नी बनून शिवमच्या घरी आली त्यावेळेस मात्र याच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। इकडं जी ही काकी होती आता हिला त्यांचा आनंद पाहवत नव्हता। हिला वाटत होतं की बघा आता माझी मोठी जाऊबाई किती आनंदात, किती थाटामाटात आहे, ती किती थाटामाटात मिरवते की तिची आता घरामध्ये एक सुंदर सून आली, तिच्या मुलाचं लग्न पार पडलं। त्यांच्या घरामध्ये एका प्रकारचं आनंदाचं वातावरण होतं। तर इकडं आता धाकट्या जाऊबाईला काहीतरी आता मनामध्ये जळफळाट होत होता, एक द्वेष निर्माण होत होता आणि हळूहळू असेच काही पुढे दिवस गेले आणि त्यामध्येच 5-6 महिने लोटल्याच्या नंतर अजून एक आनंदाची बातमी, म्हणजे ज्यांच्या आनंदामध्ये आणखी एक भर पडला की जो शिवम आहे हा आता बाप होणार होता। त्याच्या पत्नीला दिवस गेले होते, ती आता गरोदर राहिलेली होती। जी आता थोरली जाऊबाई होती हिच्या आनंदाला आता पारावार उरला नव्हता। ती आता एवढी खुश होती, तिच्या कुटुंबामध्ये सून तर आलेलीच होती, पण आता ह्यामध्येच आणखी आता तिच्या घरामध्ये आता नात किंवा नातू येणार होता। आता ही बातमी जेव्हा धाकट्या सुनेला कळली, धाकट्या जाऊबाईला कळली, त्यावेळेस हिच्या आता दुःखाला पारावार उरलेला नव्हता, कारण जी थोरली जाऊबाई होती हिच्या घरामध्ये आनंदावर आनंद येत होते। तर इकडं जी धाकटी जाऊबाई होती लग्नाला 4 वर्ष झाली तरी हिला संतती सुख मिळालेलं नव्हतं, तिच्या घरात अजून पाळणा हल्लेला नव्हता आणि हे आता तिच्या मनाला खूप मात्र कुठंतरी खंत वाटत होता, कुठंतरी दुःख वाटत होतं की मागून माझ्या पुतण्याचं शिवमचं लग्न झालं आणि त्याच्या घरामध्ये आता पाळणा हलणार आहे। त्याने लगेच आता आपल्या पत्नीला गरोदर केलं आणि खरंच पाहावं तर शिवम कसा खरा मर्द आहे, त्याच्यामध्ये पुरुषत्व आहे आणि त्याने लगेच आपल्या पत्नीला गर्भवती केलं, त्याने तिला संतती सुख दिलं। पण एक माझा नवरा आहे, 4 वर्षापासून लग्न होऊ नये मला संतती सुख देऊ शकला नाही, माझ्या घरात पाळणासुद्धा हलवू शकला नाही, हे तिच्या मनाला कुठंतरी टोचत होतं। ह्यासाठी मग आता ती मनामध्ये विचार करत होती की माझा नवरा काहीही कामाचा नाही आणि कामाचा आहे तो आता जो शिवम आहे माझा पुतण्या, हा खूपच एक खरा मर्द आहे असं तिला आता मनामध्ये वाटत होतं। एक तर तिच्या मनामध्ये द्वेष भावना, दुसरी तर तिला ती अजून वांजपणाची खंत वाटत होती आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता तिच्या नवऱ्यामध्ये ती गोष्ट राहिली नव्हती जी आता पूर्वी होती। पूर्वीप्रमाणे जो तिला संतुष्टी मिळत होती नवऱ्याकडून ती आता
तिच्या नवऱ्याकडून तिला संतुष्टी मिळत नव्हती किंवा त्याच्याकडून पुत्रप्राप्तीसुद्धा होत नव्हती। ह्यासाठी मग आता तिला आठवत होतं की एकेकाळी शिवमसुद्धा तिला कोणत्या नजरेने पाहत होता ते आता तिला आठवायला लागलं। आणि त्यामध्येच मग आता असे काही दिवस चालले। जसं आता शिवमच्या पत्नीला दिवस गेले, शिवमच्या पत्नीने सपनाने हे आता शिवमला ताकीद दिली की बघा आता मी आता आई होणार आहे, माझ्या गर्भामध्ये मूल वाढत आहे, त्यासाठी आपण आता दोघांनी दूर राहायला हवं, दोघांमध्ये आता संबंध नको आहेत, ह्यासाठी ती आता आपल्या नवऱ्याला समजावत होती। पण शिवम किती दिवसापासून लग्नाचे स्वप्न पाहत होता आणि 5-6 महिने त्यानं हे वैवाहिक आयुष्य जगलं। आपल्या पत्नीसोबत त्यानं काही खूप गुणागोविंदानं दिवस घालवले होते, सुखात दिवस घालवलेले होते। तिच्यासोबत जे काही याच्या इच्छा होत्या त्या पूर्ण करून घेतलेल्या होत्या, पण मध्ये त्याच्या आनंदात आता विरजन पडलेलं होतं। एकीकडे आनंदही होता की तो बाप होणार आहे, तर दुसरीकडे आता त्याला दुःख होतं की त्याची पत्नी त्याला आता जवळ येऊ देत नव्हती। ज्या प्रकारे तो आता पत्नीसोबत मनसोक्तपणे आनंद लुटत होता, तो आता कुठंतरी थांबलेला होता। ह्यासाठी तो पत्नीला बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता। दोघांमध्ये गोडी गुलाबीनेच का होईना खटके उडत होते, पत्नी त्याला जवळ येऊ देत नव्हती। हा मग आता उदास होत होता आणि हे संपूर्ण जो प्रकार होता, ही जी शेजारी राहणारी जी काकी होती ही संपूर्ण पाहत होती, ऐकत होती की या पती पत्नींमध्ये आता काय सुरू आहे आणि आता ही याच संधीची वाट पाहत होती। एके दिवशी सपना अशीच काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती। घरी एकटाच हा शिवम होता आणि घरी एकटी काकी होती। त्यावेळेस काकीने त्याला विचारले की काय रे शिवम, तुझ्या आणि सपनामध्ये काय चालू आहे, तुमच्या दोघांमध्ये काय छोटे मोठे खटके उडत आहेत? तेव्हा शिवम आपल्या काकीला म्हणाला की नाही काकी, काहीही नाही, आमच्या दोघांमध्ये तशा प्रकारचं कोणतेही वादविवाद नाहीत। पण जे चुलती होती ही आता त्याला वेगळ्या प्रकारे आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती। एका वेगळ्या प्रकारे ती आता त्याच्याशी बोलत होती। ती म्हणत होती की मला माहीत आहे सपना तुला आता जवळ येऊ देत नाही, कारण ती आता गरोदर आहे आणि मला माहीत आहे तू किती आतुरलेला आहेस, तू सपनाला रोज बळजबरी करतोस, पण सपना तुला जवळ येऊ देत नाही। अशा प्रकारे जेव्हा थेटपणे ही आपल्या पुतण्याला बोलत होती, त्यावेळेस पुतण्याही हैराण झाला की काकी माझ्यासोबत हे काय विषय काढत आहे। आणि त्यानंतर काकीने थेटपणे त्याला सांगितले की मला माहीत आहे तुला सपना जवळ येऊ देत नाही आणि तुझ्या अशा अडचणीमध्ये जर तुला काही मी कामाला येत असेल तर काही हरकत नाही, तुला जेव्हा काही काम पडेल त्यावेळेस तू थेट माझ्याकडे ये, तुझं काम मी करून टाकेल। ज्यावेळेस काकीने खुली ऑफर याला अशी समोरासमोर दिली, त्यावेळेस मात्र याला खूपच आनंद झाला, याला खूपच खुशी वाटली की काकी त्याला खुली ऑफर देत आहे, एका प्रकारे त्याला निमंत्रण देत आहे, हे यानं आता ओळखलेलं होतं। आणि मग आता हा आता त्या योग्य संधीची वाट पाहत होता। त्याला वाटत होतं की काकीला मी अगोदरच पसंत करत होतो, काकीवर माझं मनापासून प्रेम जडलं होतं, काकीसोबत वेळ घालावा अशी माझी खूप इच्छा होती, पण काकीने मला त्यावेळेस दुर्लक्ष केलेलं होतं। पण आता काकी मला समोरून आमंत्रण देत आहे, तर आता या संधीचं आपण नक्की सोनं करायला हवं। आणि तो अशीच वाट पाहत होता। आणि एके दिवशी मग आता सपना गाढ झोपेत होती, त्याने हीच संधी पाहिली की सपना झोपलेली आहे, तिकडं काका शेतामध्ये उसाला पाणी देण्यासाठी गेलेले आहेत, घरामध्ये काकी जी आहे एकटी झोपलेली आहे। आणि हीच संधी पाहून तो हळूच आपल्या घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघाल्याच्या नंतर हळूच तो आपल्या काकीच्या खोलीत जाऊन शिरला। जसा काकीच्या खोलीत गेला, काकीने घराचं दार आतून बंद केलं आणि त्यानंतर मग आता काकीच्या मनामध्ये जे काही वासना भरलेल्या होत्या, जे काही काकीच्या मनामध्ये इच्छा जागृत झालेल्या होत्या की कसं पुतण्यानं त्याच्या पत्नीला काही दिवसामध्ये गरोदर केलं, तिला संतती सुख दिलं, पण माझा नवरा आहे हा मला संतती सुख देऊ शकत नाही आणि खरा मर्द जर घरामध्ये कोणी असेल तर तो शिवम आहे, भलेही तो नात्याने पुतण्या आहे। आता ही नात्याची मर्यादासुद्धा ती विसरली होती आणि त्यानंतर मग या काकीने त्याला आपल्या जवळ घेतलं आणि जे काही हिच्या वासना होत्या ह्या तिनं पूर्ण करून घेतल्या। दोघांनीही नात्याची मर्यादा ओलांडली, दोघेही एकत्र आलेत, दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले। आणि जेव्हा मात्र या दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले, दोघांनाही जे काही हवं होतं हे मिळालं होतं, दोघेही तृप्त झाले। आणि त्यानंतर मग जो हा शिवम होता हा हळूच काकीच्या खोलीतून निघून आपल्या पत्नीच्या खोलीत जाऊन झोपला की दोघांच्याही मनामध्ये आता आनंदाचे लाडू फुटत होते। शिवम जसा आपल्या काकूकडं पाहायचा, तो आता हसऱ्या चेहऱ्याने बघायचा आणि काकूसुद्धा आता शिवमकडं पाहत होती, त्यावेळेस ती वेगळ्या नजरेने शिवमकडं पाहत होती। आणि ह्यांच्या दोघांमध्ये अशाच प्रकारचं हे प्रेम प्रकरण, जे अनैतिक संबंध होते हे आता इथून सुरू झालेले होते। आता जेव्हा कधी सपना झोपेत असायची त्यावेळेस हा हळूच तिच्यापासून उठून बाहेर जायचा। सपनाला एके दिवशी जाग आली आणि ती बघते तर शिवम आपल्या जवळ नाही, तो कुठं गेला आहे याच्याबद्दल काही तिला माहीत नव्हतं। सपनाला कधी कुठंतरी वाटत होतं की आता जसं आपण आता शिवमला जवळ येऊ देत नाही, हा रात्रीच्या वेळी कुठं
एखाद्या परक्या महिलेसोबत तर जाऊन आपली वेळ घालवत तर नाही ना, तिच्यासोबत तर आपल्या इच्छा पूर्ण करत नाही ना, असे तिला आता काही ना काहीतरी संशय वाटत होता. ह्यासाठी ती आता त्याच्यावर लक्ष ठेवून होती. आणि एके दिवशी मग अशीच ती झोपलेली असताना शिवम तिच्या जवळचा उठला आणि काकूच्या घरात जाऊन शिरला. आणि सपनाने सुद्धा झोपेचं सोंग घेतलेलं होतं. ती सुद्धा झोपेतून जागी झाली आणि आपल्या अंतर्मनातून उठून आपल्या नवऱ्याच्या पाठीमागे ती हळूहळू दबक्या पावलाने जाऊन काकूच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचली. आणि तिने जाऊन पाहिलं तर खिडकीतून डोकावून पाहते तर घरामध्ये शिवमची काकी आहे आणि शिवम नको त्या अवस्थेत तिला दिसले. आणि त्याच वेळेस मग तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच वेळेस ती जोरजोराने आरडाओरडा करायला लागली. दरावर जोरजोराने थाप मारत होती. जेव्हा तिचा आवाज काकीने ऐकला आणि शिवमनेही ऐकला त्यावेळेस या दोघांचीही धांदल उडाली. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. दोघेही एवढे घाबरले, गोंधळले की त्यांना आता काय करावं काही सुचत नव्हतं. आता त्यांना रंगेहात या सपनाने पकडलं होतं. पण ती बाहेर जोरजोराने ओरडत आहे. ह्यासाठी मग गावातील लोक इथं एकत्र होतील, आपली बदनामी होईल, आपलं जे बिंग आहे हे उघडं पडेल. ह्यासाठी जाऊन धाकाने जो हा शिवम होता याने दार उघडलं आणि सपनाला तो शांत करण्याचा प्रयत्न करत होता, तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण सपना मात्र आता काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तिनं जे काही डोळ्याने पाहायचं होतं ते पाहिलेलं होतं. तिला आता जे काही सत्य होतं हे माहीत होतं की आता चुलती आणि पुतण्यामध्ये काय संबंध सुरू आहेत. तिने या दोघांनाही उघड्या डोळ्याने पाहिलेलं होतं. तिची आता तळपायाची आग मस्तकात गेलेली होती. ती जोरजोराने ओरडत होती. तिचा आरडा ओरडा ऐकून तिचे सासू सासरे झोपेतून जागे झाले. ते सुद्धा तिथं हजर झाले आणि काय आहे काय नाही याच्याबद्दल ते विचारत होते. त्यावेळेस ती सून आपल्या सासू सासऱ्यांना म्हणत होती की बघा, तुमची जी ही छोटी भावजई आहे ही आता आपल्या पुतण्यालाच हाताशी धरते, त्याच्यासोबत ती तोंड काळं करते, त्याच्यासोबत ती कसे चाळे करत आहे, त्याच्यासोबत ती शारीरिक संबंधामध्ये आहे. आणि बघा, पुतण्यामध्ये तिच्या मुलाप्रमाणे आहे तरी तिने आपल्या पुतण्यासोबत अशा प्रकारे तोंड काळं केलेलं आहे. आणि तुमच्या मुलाने सुद्धा आपल्या काकीसोबत, आई समान काकीसोबत तोंड काळं केलेलं आहे. त्याने आपल्या आई समान काकीसोबत शारीरिक संबंध स्थापित केलेले आहे. मी माझ्या डोळ्याने पाहिलेले आहे. ही आता ओरडत होती. आणि त्यावेळेस मग आता सासू सासऱ्यांनाही काय बोलावं हे काही सुचत नव्हतं. सासू सासरे ही सुनेला फक्त विनवणी करत होते की बघ सुनबाई, तू शांत राहा. ते फक्त सुनेला विनवणी करत होते की सुनबाई तू शांत राहा. ही जी गोष्ट आहे बाहेर लोकांपर्यंत पोहोचेल तर आपली गावामध्ये कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही, आपल्याच घराची बदनामी होईल. ह्यासाठी ते सुनेला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. कसं बसं सुनेला शांत करून त्यांनी तिला घरात पाठवलं. आणि त्यानंतर मग जी ही काकी होती हिलाही काही 4 शिव्या दिल्या आणि मुलालाही काही 4 शिव्या दिल्या. आणि त्यानंतर जिकडे तिकडे हे संपूर्ण प्रकरण जे होतं दाबण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्याच दिवशी सपनाने आपली बॅग भरली आणि थेट माहेर गाठलं. आणि त्यानंतर मग जेव्हा सासू सासरे इतर काही नातेवाईक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते की तू आता एक विवाहित महिला आहेस, अशा वेळेस आपण माहेरी राहणं हे योग्य नाही, तू आता आईसुद्धा होणार आहेस, घरामध्ये मूल येणार आहे आणि अशा वेळेस तू माहेरी राहणं हे चांगलं नाही असं तिला आता तिचे सासू सासरे समजावून सांगत होते. पण त्यावेळेस तिने एक आट मांडली, मी परत यायला तयार आहे, पण माझ्या नवऱ्याने त्याच्या काकूकडं जायचं नाही, तिच्या दारातसुद्धा पाय ठेवायचा नाही किंवा तिच्याकडं डोळा उचलून बघायचा सुद्धा नाही. अशा प्रकारे ती आता आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली. आणि त्यानंतर जेव्हा दोन्हीकडले काही कुटुंब एकत्र बसले, दोघांचे नातेवाईक एकत्र आले, सर्वांनी या मुलीची समजूत काढली, म्हणजे सपनाची समजूत काढली की याच्या पुढं तो असा करणार नाही. आणि जो शिवम होता यानेही सांगितलं की मी याच्या पुढं माझ्या काकीसोबत राहणार नाही, तिच्यासोबत जाणार नाही, तिच्यासोबत मी माझे जे संबंध आहेत मी इथंच बंद करत आहे असं सांगितलं. आणि एका प्रकारे लेखीसुद्धा याच्याकडून लिहून घेतलं. आणि त्यानंतर सपना कशीबशी आपल्या परत घरी आली. आता असेच काही 4 दिवस गुणागोविंदानं जात होते. पण जी काकू होती हिला अजून आपल्या पुतण्याची आठवण येत होती. जे काही तिनं पुतण्याकडून शारीरिक सुख घेतलेलं होतं ते तिला आठवत होतं. आणि तिला आता एका प्रकारे आपल्या पुतण्याकडून संतती सुख घ्यायचं होतं, कारण इकडं नवरा तिला संतती सुख देऊ शकत नव्हता. आणि ह्यामध्येच आता एका प्रकारे तिला तरुण पुतण्याची एका प्रकारे चटक लागलेली होती. आणि पुतण्याचा जे संसाराचा गाडा आनंदात चाललेला होता ही तिला पाहवत नव्हतं. ही परत परत आगीत तेल ओतण्याचं काम करत होती, परत पुतण्याला आपल्याकडं बोलवण्याचं काम करत होती. इकडं स्वप्ना ज्या प्रकारे ही आता गरोदर होती, ही अजूनही आपल्या विचारावर ठाम होती की गर्भावस्थेमध्ये जर नवऱ्यासोबत संबंध स्थापित केले तर मुलाच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होतो, मुलगा कुपोषित जन्माला येऊ शकतो. ह्यासाठी ती नवऱ्याला दूर करत होती. नवऱ्याला परत तेच आठवत होतं की सपना तर जवळ येऊ देत नाही आणि काकी तिकडं आपल्याला निमंत्रण देत आहे. ह्यासाठी तो अजून संधी पाहायचा आणि परत
आपल्या काकूकडे जायचा आणि हेच आता अजून यांच्यामध्ये अशाच प्रकारचे संबंध जे होते पुढेही चालतच राहिलेले होते आणि हे आता शिवमच्या पत्नीला सहन होत नव्हते। शेवटी तिने घरामध्ये आणखी वादविवाद घालायला सुरुवात केली, घरामध्ये भांडण तंटे वाढायला सुरुवात झाली आणि हे भांडण एके दिवशी एवढं काही विकोपाला गेलं की शिवमने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळायला सुरुवात केली आणि गळा त्याने एवढा जोरात आवळला की सपना जागीच गतप्राण झाली। जशी ती मृत्युमुखी पडली तेव्हा त्याला कुठं जाग आली की त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून झाला आहे, तिची हत्या झाली आहे। त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस हा घरातून पळून गेला। पण जेव्हा ही बातमी तिच्या माहेरच्या मंडळीला कळाली, भावाला कळाली, आईवडिलांना कळाली, त्यावेळेस मात्र त्यांच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं। त्यांनी जो जावाई अशा प्रकारची कृत्य करत होता तरीही सुद्धा त्यांनी मुलीला परत त्या जावयासोबत पाठवलं। ज्या प्रकारे 4 लोकांच्या साक्षीने यांनी एक चांगली सुंदर सुशील मुलगी याला दान दिलेली होती आणि याने अशा प्रकारे काकीच्या मागे लागून आपल्या पत्नीला संपवलं होतं, यांना खूपच दुःख वाटत होतं। सपनाच्या भावांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं, पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की याच्या बहिणीची हत्या केली गेली आहे, तिच्या नवऱ्यानेच हत्या केली आहे, अशा प्रकारे त्यांनी तक्रार दाखल केली। पोलिसांनी शिवमला अटक केली, त्याची विचारपूस केली, त्यावेळेस शिवमनेही आपला गुन्हा कबूल केला। त्याच्यावर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला तुरुंगात पाठवलेलं आहे। पण जी हसती खेळती ही जी मुलगी होती, आता आई होणार होती, तिनं वैवाहिक आयुष्याचे 4 ते 6 महिने पाहिले नाहीत, पण हिच्या नवऱ्याने तिला असे दिवस दाखवले। या दोघांमध्ये पती पत्नीमध्ये सुद्धा खूप काही चांगले संबंध जुळले होते, दोघेही गुन्हा गोविंदाने नांदत होते, पण चुलतीला त्यांचं हे गुन्हा गोविंदानं नांदणं पाहवत नव्हतं। ह्यासाठी तिने यांच्यामध्ये बिबा पिळला। एका प्रकारे शिवमला आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढलं, त्याला आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात ओढलं, त्याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले आणि या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करून सोडलं। काकू तर आपल्या घरी सुरक्षित आहे, गुन्हा गोविंदाने ती आपल्या नवऱ्यासोबत नांदत आहे, पण इकडं शिवमचा संसार धुळीस मिळाला। त्याची पत्नी जी 4 दिवसापूर्वी त्याच्या घरी लक्ष्मीचं रूप घेऊन आलेली होती, तिने लगेच त्याला आनंदाची बातमी दिली, त्याला मूलही देत होती, पण याला ते खावलं नाही आणि याने आपल्या पत्नीला अशा प्रकारे निर्दयपणे संपवलं, फक्त या काकीच्या वासनेपायी। तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे किंवा एखाद्या पवित्र नात्याला कलंकित करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की एखाद्या शूर्पणखासारख्या काही महिला चांगल्या गुन्हा गोविंदानं नांदत असलेल्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी कोणतेही काही नयन कटाक्ष टाकत असतात, नेत्र कटाक्ष टाकत असतात आणि अशा काही पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतात। त्यावेळी पुरुषांनीही विचार करायला हवं की आपलं जे हस्तखेळतं कुटुंब आहे हे या कारणामुळे उद्ध्वस्त होऊ शकते, ह्यासाठी आपण सावध राहायला हवं। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।